नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काश्मीरमध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 भारतीय नागरिक मृत्यू झाले आणि ह्याच विषयावरती भारतभर पूर्ण एक असंतोष उसळला आहे आणि पाकिस्तान यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पाकिस्तानचं हे कारस्थान आहे असंही म्हटलं जातं. आता यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामध्ये सुभाष देसाई यांनी त्यावरती पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. सुभाष देसाई काय म्हणतायत आपण पाहूया. पहलगाम अनेक पर्यटक मारले गेले. केंद्र सरकारचा प्रश्न, दुर्दैवी घटना पहलगामला घडली. 28 कदाचित आकडा आज संध्याकाळपर्यंत दुर्दैवानं वाढलेला सुद्धा दिसू शकेल. आणि अत्यंत निरपराध अशांची निर्घृण हत्या झाली आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे, तर अतिरेक्यांनी यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते. एक वेगळं हिंसेचं स्वरूप याच्यातून दिसतंय. महाराष्ट्रातले सुद्धा दोघे तिघे जण आहेत. आमची त्यांना पूर्ण आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. आणि अशा घटना यापूर्वी सुद्धा घडल्या. म्हणजे 2015 मध्ये सुद्धा एक मोठा प्रकार घडला होता आणि त्यावेळेला असं घोषणा करण्यात आल्या की हा शेवटचाच हल्ला, हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असं केंद्र सरकारतर्फे, पंतप्रधानांतर्फे, मोदीजींतर्फे सांगण्यात आलं. घुसघुस करत मारले. परंतु काही तसं दिसत नाही. अतिरेक्यांच्या ज्या तयाऱ्या असतात त्या चालूच असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या निरपराध नागरिकांना मारतात. तर केंद्र सरकारने मग इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे? अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे नक्कीच 56 इंची छाती असली तरी सुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे, भाजपचं अपयश आहे. केंद्रात 15 वर्ष जवळजवळ आता सत्ता होती त्यांची. एवढ्या दीर्घ काळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देश सुद्धा आणखी कोणाला जबाबदार करणार? धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या. तेच म्हटलं मी की हिंसाचाराचं किंवा अतिरेकी हल्ल्याचं एक वेगळं स्वरूप नाव विचारून, आडनाव विचारून मग गोळ्या घालल्या गेल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता हिंदू खतरे में है असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ते. आणि हे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात, पुळका दाखवतात आणि ती हिंदुत्वाचा मंत्र जपत सत्ता घेतात. त्यांना या ठिकाणी काहीतरी स्पष्ट अशी भूमिका घ्यावी लागेल, बोलावं लागेल, देशाची माफी मागावी लागेल. असं तर आतापर्यंतचा अनुभव तसा नाहीये, पण देशाची माफी मागितली पाहिजे की मागे 10 वर्ष तर सत्ता झालीच, 11 वर्ष अजून 4 वर्षासाठी आहे. एवढ्या दीर्घ काळात आम्ही हे रोखू शकलो नाही आणि जे निरपराध लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांची आणि देशवासियांची माफी मोकळेपणाने मागितली पाहिजे. सध्या एक राजकीय राज ठाकरे एकत्र येणार वाटतंय तुम्हाला? वाटलं होतं हा प्रश्न केला टाळी म्हणून त्याची खूप चर्चा आठवडाभर झाली होते आहे. चांगली गोष्ट आहे. समविचारांनी काही एक सामायिक ध्येय ठेवून शक्ती जर एकत्र येत असतील तर तो जनतेसाठी दिलासा आहे. आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या भूमिकेला एक सकारात्मक असा उच्चार केला, त्याच्यावर उद्धव साहेबांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझे केव्हाही सहकार्य करायची तयारी आहे. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी राजकीय पक्षांनी आपले भेदाभेद काढून एकत्र यावं. त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की जे महाराष्ट्र हिताचा बळी देतात